नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा प्रसंग सांगणार आहे. माझ्या घरामध्ये मी, आई बाबा, माझ्या दोघी बहिणी प्रियंका आणि उज्ज्वला असा आमचा 5 जणांचा परिवार. मी त्यावेळी 10वीला होतो. माझी बहीण प्रियंका 8वीला आणि उज्ज्वला 5वीला होती. आता माझी मम्मी स्वामी समर्थांची खूपच मोठी भक्त होती. तिची बऱ्याच दिवसापासून अक्कलकोटला जायची इच्छा होती. ती वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला जायचीच. आणि आता बरेच दिवस झाले ती बाबांच्या मागे लागली होती की अक्कलकोटला जाऊया म्हणून. पण बाबांना मात्र त्यांच्या कामातून वेळच मिळत नव्हता. त्यावेळी बाबा आईला म्हणाले की तू मुलांना घेऊन अक्कलकोटला जाऊन ये, हवं तर मी तुम्हाला भाड्याने गाडी वगैरे करून देईन. तशी आई म्हणाली, कशाला गाडीला एवढे पैसे घालवायला, असं पण बसला शुभमला सोडून सगळ्यांना हाफ तिकीटच आहे, आम्ही एस टीनंच जाईन. त्यानंतर आईनं ठरवलं की एस टीनेच अक्कलकोटला जायचं. त्या दिवशी मला वाटतं रविवार होता. रविवारी सकाळी आम्ही लवकर उठलो, पण सगळं आवरून घरातून निघेपर्यंत आम्हाला 10 वाजले. आणि 10 वाजताच आमच्या गावातून सोलापूरला जायला गाडी होती. आम्ही लगबगीनं गावातल्या स्टँडवर पोचलो. घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर गावातलं स्टँड होतं. आणि 10 वाजून 5 किंवा 10 मिनटं झाली असतील तेवढ्यात सोलापूरला जाणारी एस टी धुरळा उडवत आमच्या समोर येऊन उभी राहिली. आम्ही तोल सावरत गाडीमध्ये चढलो. गाडी मोकळीच होती. आम्ही सगळेजण आपापली सीट पकडून बसलो. आणि जसं कंडक्टरनं डबल बेल मारली तशी गाडी भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने निघाली. आमचं गाव मंगळवेढ्यापासून अर्ध्याच तासाच्या अंतरावर. आम्हाला आता सोलापूरला जायला कमीत कमी 2 तास तरी लागणार होते. दुपारी 12 वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोचलो. खूप भूक लागलेली असल्यामुळं आम्ही सोलापुरात थोडासा नाश्ता केला आणि पुन्हा अक्कलकोटला जाणाऱ्या गाडीमध्ये जाऊन बसलो. तसं अक्कलकोट गाडीमध्ये बरीचशी गर्दी होती, पण त्यातून दाटीवाटीने का होईना आम्हाला जागा मिळाली. ते आम्ही 2:30 वाजता पुन्हा अक्कलकोटला पोचलो. पण जसं आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो तसं पुढची गर्दी बघून आम्हाला धडकीच भरली. त्या दिवशी खूपच जास्त गर्दी होती आणि जवळजवळ आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायला 2 तासाचा वेळ लागला. ज्यावेळी आम्ही दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलो त्यावेळी 5 वाजले होते. पुन्हा मंदिराच्या आजूबाजूची दुकानं फिरता फिरता कसा 1.5-2 तासाचा वेळ अजून गेला ते आम्हालाच कळलं नाही. आता जसं 7 वाजले तसा दिवस मावळायला लागला. आई आता गडबड करायला लागली होती, कारण आम्हाला रात्री 10 वाजता शेवटची गाडी सोलापुरातून पकडायची होती. ती आमच्या गावातली मुक्काम गाडी असायची. जर ती गाडी चुकली तर आम्हाला सोलापुरातून गावाकडे जायला दुसरं कोणतंही साधन नव्हतं. आम्ही आता पटकन अक्कलकोटच्या स्टँडवर गेलो आणि आम्हाला लगेचच सोलापूरची गाडी मिळाली. 9 वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोचलो आणि आता आमच्या गावाकडे जाणारी गाडी यायला अजून 1 तासाचा अवधी होता. आम्ही तिथं स्टँडवर 1 तासभर गाडीची वाट बघत तिथंच टाईमपास करत बसलो. आणि 10ला 5 मिनटं कमी असतानाच आमच्या गावातली मुक्कामी गाडी येऊन स्टँडवर उभी राहिली. तसं आम्ही लगबगीनं त्या गाडीकडे पळालो. त्यामध्ये पॅसेंजर खूपच थोडे होते. आम्हाला पकडून एक 7-8 पॅसेंजर असतील. मुक्कामी गाडी असल्यामुळं आणि एवढ्या उशिरा कुणी जाणार नसल्यामुळं गाडीमध्ये बहुधा गर्दी कमी असावी. बरोबर 10 वाजता कंडक्टरने डबल बेल मारली तशी गाडी स्टँडमधून बाहेर पडली. माझा अंदाज होता की साधारणतः 11:30 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचू. 11 वाजता गाडी मंगळवेढ्यामध्ये पोचलीसुद्धा. आणि थोडंसं मंगळवेढ्याच्या पुढे गेल्यानंतर आमच्या गावाकडे जाणारा एक छोटा डांबरी रस्ता लागायचा. तिथून आमचं गाव 8 किलोमीटर होतं. त्या रस्त्याने गाडी आता डाव्या बाजूला वळली. आता आमचं गाव एकदम जवळ आलेलं होतं. एक अर्ध्याच तासाचा रस्ता. तसा तो रस्ता थोडासा छोटा आणि खराब होता. आता त्या छोट्या रस्त्याने एक 2 किलोमीटर गाडी पुढे गेली असेल आणि तेवढ्यात अचानक आम्हाला गाडीमध्ये एक मोठा हिसका बसला. तसे आम्ही सगळेजण भानावर आलो. मी आणि माझ्या दोघी बहिणी आम्ही झोपायला लागलेलो होतो, पण आई मात्र जागी होती आणि त्या धक्क्याने आम्ही सगळेजण खडबडून जागे झालो. आम्ही छोटी मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो आणि आम्ही आईला पण विचारायला लागलो, आई काय झाले? पण आईलासुद्धा नीट काहीच माहिती नव्हतं. आईनं कंडक्टर काकांना विचारलं, काका काय झाले?
तसे कंडक्टर काका म्हणाले, गाडी बंद पडली मावशी. तसं आईच्या तोंडातून उद्गार निघाले, अरे देवा. कारण पण तसंच होतं. रात्रीचे 11 वाजले होते आणि अशा निर्जन स्थळी गाडी बंद पडणं हे काही चांगलं लक्षण नव्हतं. आता कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडीच्या बाहेर उतरले आणि ते गाडीच्या पुढच्या बाजूला गेले. त्यांनी इंजिनचं टोपण उघडलं आणि ते गाडीला काय झाले याचा अंदाज घ्यायला लागले. आम्ही पण आता गाडीतून खाली उतरलो आणि त्यांचं बोलणं आम्ही ऐकायला लागलो. तसं ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं होतं की गाडीतला कसला तरी बेल्ट तुटलेला होता. त्यामुळं आता तो बेल्ट आणल्याशिवाय गाडी इथून जागची हलणं शक्य नव्हतं. आम्हाला काय करावं ते कळेना. आता एवढ्या रात्री आम्ही घरी तरी कसे जाणार? बाबांना फोन करावा तर आईचा मोबाईल मगाशी स्विच ऑफ झालेला होता आणि कंडक्टर किंवा ड्रायव्हरच्या मोबाईलवरून फोन लावायचं म्हणलं तर आमच्यापैकी कुणालाच बाबांचा नंबर पाठ नव्हता. तसं कंडक्टर आईला म्हणाला, मावशी, तुम्हाला कोणी न्यायला येणार असेल तर बोलवून घ्या. गाडी चालू होईल असं वाटत नाही. मॅकॅनिक यायला अजून 1 तासभर लागेल. तशी आई आमच्याजवळ आली आणि आम्हा मुलांना म्हणाली, मुलांनो, आता आपल्याला हळूहळू चालतच घरी जावं लागेल. तसं आम्ही पण आळोके पिळोके देत उठलो आणि आपापलं सामान सावरत आम्ही गाडीतून खाली उतरलो. आईनं माझ्या दोघी बहिणींचा एक एक हात आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडला होता आणि मी त्यांच्या पुढं चालत होतो. अजून पण पाठीमागं उभ्या असलेल्या एसटीच्या लाईटचा प्रकाश आमच्यासमोर पडत होता आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही त्या रस्त्यावरून पुढं चाललेलो होतो. पण तो एक फॉरेस्ट विभागाचा एरिया असल्यामुळं आजूबाजूला खूपच घनदाट आणि खूपच मोठी झाडी होती आणि आम्ही पुढच्या एका वळणावरून वळलो तसं पाठीमागून येणाऱ्या एसटीचा प्रकाश आता आमच्यापर्यंत येईनासा झाला होता आणि आमच्यासमोर काळा कुट्टा अंधार पसरला होता. आम्हाला फक्त त्या काळ्या अंधारामध्ये तो हलकासा चमकणारा डांबरी रस्ता दिसत होता. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच दिसत नव्हतं आणि आता त्या अंधाराला बघून आम्ही तिघं पण घाबरलो. माझ्या दोघी बहिणी आईला बिलगल्या. मी पण मनातून खूप घाबरलो होतो. तसं आई म्हणाली, अरे घाबरू नका, मी आहे ना तुमच्यासोबत आणि आपलं गाव जवळच आलं आहे आणि जर एखादी गाडी आपल्याला मिळाली तर आपण लगेच गावात पोहोचू. असं आईनं आम्हाला एक खोटी आशा दाखवली आणि आम्ही आईसोबत पुढं चालायला लागलो. पण हळूहळू त्या रस्त्यावरून पुढं जाईल तसं आम्हाला एक विचित्र आवाज यायला लागला, जसं की रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून कोणीतरी आमच्याकडे धावत येत असावं. हळूच आम्हाला ती चाहूल जाणवायची आणि आम्ही दचकून तिकडे बघितलं की पुन्हा तो आवाज नाहीसा होऊन जायचा. असं बऱ्याच वेळा व्हायला लागलं होतं आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर एक हलका उतार लागला, कारण तिथे बहुधा एखादा ओढा असावा आणि त्या ओढ्याच्या बाजूला असणारी झाडं खूपच मोठी होती. आणि जसं आम्ही त्या उतारावरून खाली उतरलो तशी रातकिड्यांची किरकिर एवढी वाढली की आमचं डोकं एकदम सुन्न झालं. रात्रीची कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यामुळं त्या मोठमोठ्या झाडांवर बसलेले पक्षी मोठमोठ्याने चित्कारायला लागले. त्यांचा तो आवाज ते वातावरण अजूनच भयावह करत होता. मधूनच कुठून तरी कुत्री रडण्याचा आवाज यायला लागला आणि आम्ही चांगलेच सरकलो. आम्ही तिघांनी पण आईला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात आता अचानक आम्हाला रस्त्याच्या डाव्या बाजूच्या झुडपातून काहीतरी आमच्याबरोबर जोरजोराने पावलं आदळत चालतंय असं जाणवायला लागलं. तो आवाज एकदम स्पष्ट होता. जसा आमच्या पावलांचा आवाज येत होता तसा त्या पण पावलांचा आवाज येत होता. खरं तर आईला पण तो आवाज जाणवला होता. आम्ही तिघंजण आईला विचारत होतो, आई तो आवाज कसला आहे? तशी आई म्हणाली, अरे आपल्याच पावलांचा आवाज येतोय बाळांनो, तुम्ही लक्ष देऊ नका तिकडं. आईचा पण आवाज बोलताना कापरा झालेला होता. त्यावरून माझ्या लक्षात आलं की आई पण खूपच घाबरली आणि आईचा तो कापरा आवाज ऐकून माझ्या दोघी बहिणी अजूनच घाबरल्या. तसं मी आता थोडासा पुढाकार घेतला, कारण जर आम्हीच घाबरलो तर माझ्या लहान बहिणी काय करतील. आणि मी आता आईला म्हणालो, आई तू पुढं हो आणि मी मागं होतो आणि या दोघींना आपल्या दोघांच्या मध्ये ठेव, म्हणजे त्या दोघींना भीती वाटणार नाही. आणि आम्ही तसंच केलं. आई आता पुढं चालत होती, मी मागं होतो आणि माझ्या दोघी बहिणी आमच्या दोघांच्या मध्ये होत्या. थोडंसं पुढं गेलो तसं मला असं जाणवायला लागलं की माझ्या मागून कोणीतरी जोरजोरात पावलं टाकत माझ्या एकदम जवळ आले. मी खूपच घाबरलो होतो, पण मी
त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करायला लागलो. पण हळूहळू ती वस्तू एवढ्या जवळ आली की त्याचे श्वास मला आता माझ्या डोक्याजवळ स्पष्ट जाणवायला लागले होते. माझ्या कानांजवळ त्या धापा येत होत्या. त्या धापांचा तो आवाज मी आज पण विसरू शकत नाही. माझे पाय भीतीने गोठून गेले आणि ते लटलट कापायला लागले होते. मी पूर्णपणे गर्भगळीत झालेलो होतो. पण काहीही झालं तर मी मागं वळून बघणार नव्हतो. तेवढ्यात अचानक मला माझ्या खांद्यावर थंडगार असं काहीतरी जाणवलं, जसं की कुणीतरी माझ्या खांद्यावर बर्फाचा गोळा ठेवलेला असावा. आणि मी ती वस्तू काय आहे बघण्यासाठी माझ्या दुसऱ्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवला, तसं मला तिथं एक थंडगार वस्तू जाणवली. तसं मला भीतीचा अजून एक धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी झटकन मागं वळून बघितलं आणि मी जोरजोराने किंचाळायला लागलो, कारण माझ्या मागं कुणीतरी होतं. ते एकदम अस्पष्ट होतं. एखाद्या वाऱ्याच्या झुळकेसारखं ते तिथून गायब झालं आणि बाजूच्या झाडीमध्ये शिरलं आणि आजूबाजूची सगळी झुडपं गदागदा हलायला लागली. ती हालचाल मात्र आमच्या सगळ्यांना स्पष्ट जाणवत होती. ते जे काही होतं ते बिथरलं होतं आणि ते आम्हाला पण भीती दाखवायचा प्रयत्न करत होतं. आता माझ्या किंचाळण्यानं आई पण पूर्ण बिथरली होती. माझ्या दोघी बहिणी मोठमोठ्याने किंचाळायला लागल्या होत्या आणि ती अदृश्य वस्तू मात्र आमच्या चौफेर गोल गोल फिरत होती, जसं की ती आम्हाला त्या रिंगणातून बाहेरच पडू देत नसावी. तसं अचानक आईला काहीतरी सुचलं आणि तिनं पिशवीतून स्वामींची अक्कलकोटमधून घेतलेली मूर्ती बाहेर काढली, कारण आज आम्ही स्वामींची एक मूर्ती अक्कलकोटमधून विकत घेतलेली होती आणि त्यासोबत एक पुस्तक पण होतं. आणि त्या वस्तू बाहेर काढून आईनं त्या डोक्याला लावल्या आणि आई तोंडातच पुटपुटली, स्वामी माझं आणि माझ्या मुलांचं रक्षण करा, असं म्हणून ती स्वामींच्या नावाचा जप करायला लागली. तसं आजूबाजूला गुरफटणारी ती अदृश्य शक्ती आमच्यापासून बरीचशी लांब गेली. पण ती जरी लांब गेलेली असली तरी ती अजून इथंच होती. ती अजून पण रागाने रस्त्याच्या कडेच्या झाडीतून इकडून तिकडं तिकडून इकडं घिरट्या घालत होती. कदाचित त्याला पण हातात आलेलं सावज निसटल्याचा राग आलेला असावा. आईनं आता आमच्या तिघांना तिच्या कवेत घेतलं आणि ती स्वामींचं नाव जोरजोराने घेत आम्हाला घेऊन पुढं चालायचा प्रयत्न करायला लागली. आम्ही त्या ओढ्याच्या चढणीवरून थोडंसं वर गेलो तसं मात्र आमच्या बाजूचा तो धुमाकूळ थोड्या प्रमाणात कमी झाला होता. आम्ही आता बऱ्याचशा सपाट रस्त्याला लागलेलो होतो. पण मगाशी घडलेल्या घटनेमुळं आमची अवस्था मात्र खूपच विचित्र झालेली होती. आईनं कसं तरी आम्हाला सावरलं आणि तिनं आम्हाला सांगितलं की आता आपलं घर जवळ आले, तुम्ही असा हातपाय गाळू नका, आपल्याला काही करून लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. आणि आम्ही आईचा हात धरून पटापट चालायला लागलो. आईचा हात धरून चालत असताना मी पुन्हा एकदा मान वळवून त्या ओढ्यातल्या उताराकडे बघितलं. अजून पण त्या ओढ्यातल्या त्या झाडांमध्ये विचित्र हालचाल जाणवत होती, जसं की फक्त त्याच भागामध्ये वाऱ्याने धुमाकूळ घातलेला असावा. थोडंसंच पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात मागून आम्हाला कसल्या तरी वाहनाचा आवाज आला. तसं आम्ही सगळेजण मागं वळून बघायला लागलो. थोडंसं जवळ आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ती एक वडापची गाडी होती. आमच्याजवळ येऊन ती गाडी थांबली. तसं आमच्या लक्षात आलं की ती गाडी आमच्याच गावातली होती. त्या वडापमधल्या काकांना बघून आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही पटापट गाडीत चढलो. पण आमच्या चेहऱ्यावरची भीती मात्र त्या काकांच्या नजरेतून सुटली नाही. ते आम्हाला काय झालं ते विचारायला लागले. तसं आईनं त्यांना आमच्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यावेळी काकांनी पण आम्हाला सांगितलं, अहो त्या ओढ्यामध्ये खूपच भयानक शक्ती आहे. तुमचं नशीब चांगलं की तुम्ही तिथून बाहेर पडलात. एक 10 मिनिटामध्ये काकांची गाडी आमच्या घरासमोर थांबली. बाबा आमची वाट बघत अंगणातच बसलेले होते. आईनं सगळा प्रसंग बाबांना सांगितला. त्यावेळी बाबा पण म्हणाले, देव तारी त्याला कोण मारी.